नमस्कार. तर घरातील वाईट लोकांबरोबर कसं राहायचं? तर हा प्रश्न ना खूप लोकांना पडलेला असतो. जर ते व्यक्ती बाहेरचे असतील तर ठीक आहे, आपण त्यांना इग्नोर करू शकतो. खूप इझी आहे. पण तेच व्यक्ती आपल्या घरातील असतील तर, आपल्या खूप जवळचे असतील तर त्यांना इग्नोर कसं करायचं? बरोबर आहे ना? आपण त्यांना दररोज भांडत तर बसू शकत नाही. त्यांना घरी राहून, एका घरामध्ये राहून इग्नोर पण करू शकत नाही. मग त्यांच्याबरोबर राहायचं कसं? तर मी तुम्हाला एकच सांगते. तर हे बघा, सगळ्याच घरामध्ये असे व्यक्ती असतात, जे आपल्याला आवडत नसतात, ज्यांना आपण आवडत नसतो. तर अशा लोकांमध्ये ना डिस्टन्स ठेवा. अशा लोकांचे बोलणे, अशा लोकांचं वागणं जास्त मनावर घेऊ नका. हे बघा, सगळ्यांचे स्वभाव, सगळ्यांचे झालेले त्यांच्यावरती संस्कार हे वेगळे असतात. ते म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ती व्यक्ती आपण जसे त्यांच्याबरोबर वागत असतो, तर तेही आपल्याबरोबर त्याच प्रकारे वागायला पाहिजे. तर तसं नसतं. हे तुमच्यावरती झालेले संस्कार आहेत. त्यांचे संस्कार आणि तुमचे संस्कार वेगवेगळे आहेत ना. तर आपल्याला कित्येकदा वाटत असतं की आपण त्यांच्याबरोबर इतक्या चांगल्या प्रकारे राहत असतो, तरी देखील ते असेच राहतात. तर हो, ते तसेच राहणार. कारण तुमचं चांगलेपणा ना हाच त्यांचा मोठा प्रॉब्लेम असतो. हेच गोष्ट त्यांना खटकत असते. तर मी तुम्हाला एकच सांगते, अशा गोष्टी जास्त मनावर घेऊ नका. ज्यांना तुमच्याबद्दल वाईट विचार करायचा आहे, ज्यांना तुम्ही आवडत नाही, तर त्यांना आवडतच नाही असे समजून चला. कुठलीही व्यक्ती वाईट नसते. एकतर त्याची मनस्थिती, त्याची परिस्थिती आणि तिच्यावर झालेले संस्कार तिला वाईट बनायला भाग पडत असतात. म्हणून अशा गोष्टी जास्त मनावरती घेऊ नका. बाय.